नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आज पण आपल्याला राहिलेलं टरबूज भरायचं होतं, त्यामुळे गाडी रिटर्न आल्यानंतर आपण लगेच काल टरबूज जे होतं ते भरून वगैरे घेतलं। थोडा माल वावरात शिल्लक होता, ते पण भरायला लावलं। खूप ऊन लागत होतं मित्रांनो, दुपारचे 3:30-4 वाजलेत तरी पण ऊन काय कमी व्हायचं नव्हतं। टेम्परेचर खूप असल्यामुळे लगेच माल भरून वगैरे घेतला। आज माल पण खूप थोडा होता। माल वगैरे सर्व भरून घेतला, त्यानंतर आपण निघालो गावाकडच्या दिशेने। कारण गाडीमध्ये माल बघू शकता तुम्ही, जवळपास 1 टन ते 1.5 टनच माल होता। सर्व गाडी वगैरे भरली आणि आपण निघालो गावाकडच्या दिशेने, कारण गावात जाऊन आपल्याला थोडंसं दुसरा माल भरायचा होता। आलो आपण सलगरला संगम भाऊच्या शेतामध्ये, कारण संगम भाऊचं थोडंसं खरबूज चालू झालेलं आहे। एक 15-16 कॅरेट संगम भाऊचं खरबूज होतं, ते सर्व भरून वगैरे घेतलं आणि निघालो आपण मधल्या मार्गे बेलूर तळेगाव मार्गे अहमदपूरला। रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे, त्यामुळे मला मधूनच जावं। आणि वाटेतच बघू शकता बेलूरमध्ये आल्यानंतर पाऊस चालू झाला। दिवस कोणते आहेत आणि काय पण होते, त्यामुळे नंतर आपण आलो हॉटेलवर। आपण जवळपास सोनखेडच्या जवळ आलो रात्री 10 वाजता। तिथे नाश्ता वगैरे केला आणि तिथेच एक मित्र भेटला अंबाजोगाईचा, तो जात होता कलकत्त्याला। भाऊनं कंटेनर गाडी होती आणि कलकत्त्याचा माल भरला होता। फर्स्ट टाईमच जात होता, त्याला थोडासा रस्ता वगैरे सांगितला, तो म्हणला धन्यवाद। त्यानं तो प्रवासाला लागला आणि आपण पण आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने लागलो। आपण जवळपास पोहोचलो नांदेडमध्ये। नांदेडमध्ये आपण खाल्ल्या मार्केटला, इतवारा मार्केटच्या जवळ आलो आणि तिथेच बघा एक कशाची तरी जत्रा भरली होती आणि उंच उंच असे राजपाने जे आहेत ते चालू होते। यामध्ये बसायचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं। यामध्ये बसण्याची आपल्याला खूप भीती वाटते, ज्यावेळेस ते वर जाताना खरंच फाटून हातामध्ये येते। त्यानंतर पोहोचलो आपण मार्केटला। आज संत्री आला होता। त्यानंतर बघू शकता एक दुसरी गाडी खाली करणं चालू होतं, त्याने म्हणले आपली गाडी त्यानंतर लगेच खाली। थोड्या वेळाने आपल्या गाडीचा नंबर वगैरे आला, गाडी वगैरे खाली करायला चालू करणार होते, त्यामुळे आपण थोडा वेळ म्हणलं आपण टी व्ही बघावं। मस्त IPL चालू होतं, थोडा वेळ मॅचचा आनंद घेतला। त्यानंतर लगेचच आपली गाडी वगैरे खाली केली आणि इथंच झोपून घेतलो। सकाळी सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, म्हणलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक चहा घेऊ। चहा घेतल्यानंतर कसं एकदम फ्रेश वाटतं। चहा वगैरे घेतला, मालाचं बीट वगैरे चालू झालं। आज मालाची आवक पण चांगली होती। आपला माल जवळपास 8 रुपयापासून 10 रुपयापर्यंत विकला। आणि बघू शकता मोसंबी वगैरे आलेलं आहे। ऊन खूप लागत होतं, त्यानंतर म्हणलं सकाळी सकाळी एक लिंबू सरबत घ्यावे। पट्टी व्हायला थोडासा उशीर होता, माल थोडासा व्यापाऱ्याने नेला नव्हता, वजन राहिलं होतं। सर्व तिथलं काम आटपलं आणि हा नांदेडचा बायपास, थोडंसं पुलाचं काम चालू आहे। सर्व्हिस रोडने आपण निघालो, थोडंसं MIDCमध्ये काम होतं। MIDCमध्ये वगैरे पोहोचलो आणि आपल्या दुकानचे थोडेसे साहित्य होतं, कूलर वगैरे होते, ते सर्व वगैरे लोड केले आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला। तिथून आपण डायरेक्ट विद्यापीठापासून चढलो आपल्या हायवेवर आल्यानंतर उन्हाचं बघू शकता टेम्परेचर 40-42 कडे गेलेलं आहे। आपण पोहोचलो आपल्या रोजच्याच हॉटेलवर, गुरुकृपा हॉटेलवर पोहोचलो आणि मस्तपैकी आज मशरूमची भाजी ऑर्डर केली। जेवण वगैरे केलं, थंडगार पाणी वगैरे घेतलं आणि आपण निघालो तिथून आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने आपल्या गावाकडे। मार्केटला खरबुजाची आवक कमी होती, खरबूज जवळपास आपलं 16 रुपयापर्यंत गेलं आणि छोटा माल जो होता तो 12 रुपयापर्यंत गेला। आवक कमी असल्यानंतरही भाव जे आहेत ते आंब्यामुळे स्थिर आहेत। धन्यवाद मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।